एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता 3 भाग 3 विषय आहे परिसर अभ्यास धडा 19 माझी शाळा। आता या पाठामध्ये आज आपण काय काय शिकणार आहोत बघा। आपण नेहमी शाळेत जातो, तिथे आपल्याला शिकायला खेळायला मिळते की नाही? मित्रमैत्रिणी मिळतात, शाळेमध्ये शिक्षक असतात, शाळेत आपण लिहायला वाचायला शिकतो। पूर्वी गावागावामध्ये शाळा भरत असत। इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी आजची शाळा पद्धत सुरू केली। शाळेत दरवर्षी आपण स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झेंडावंदन करतो। शाळेत ग्रंथालय, खेळाचं मैदान, प्रथमोपचाराचं साहित्य, पिण्याचे पाणी अशा सर्व सुविधा असतात। वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेमुळे आपले आरोग्य चांगले राहते। शिक्षणामुळे आपल्याला ज्ञानाबरोबर आनंदही मिळतो। शिक्षण घेतल्याने आपली प्रगती होते। शिक्षणाचा प्रसार झाला की देशाची प्रगती होते। शिक्षणामुळे चांगला नागरिक तयार होतो। समूह जीवनातील आपले प्रश्न व वाद समजुतीने व शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजेत। शाळेमुळे आपल्याला इतरांबरोबर मिळून मिसळून राहण्याची सवय होते। आपल्या सर्वांना शाळा आवडते। प्रत्येक मुलामुलींना शाळेत जाण्याची संधी ही मिळालीच पाहिजे, हो की नाही? तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी शाळा या खुल्या आहेत। प्रत्येकाला शाळेत जाण्याची संधी उपलब्ध झाली पाहिजे। आता पाठाकडे वळूया। सुरेखा आणि मिहीर रोजच्या पेक्षा लवकर उठले। आई वडिलांची मदत न घेता पटपट आवरू लागले। शाळेत जाण्याची गडबड करू लागले। आईने विचारले, काय गं सुरेखा, आज काय एवढी घाई? सुरेखा म्हणाली, आज माझ्या जीवन शिक्षण प्राथमिक शाळेचा वाढदिवस आहे। आज आम्हाला खाऊ देणार आहेत। आम्ही कालच आमचा वर्ग स्वच्छ केला आहे। वर्गाच्या स्वच्छतेचं आणि सजावटीची स्पर्धा आहे। माझी शाळा मला खूप आवडते। बाबा म्हणाले, मिहीर, आमच्या वेळी नव्हतं बुवा असं काही। मिहीर म्हणाला, अहो बाबा, माझ्या वाढदिवसासारखाच शाळेचाही वाढदिवस। माझी शाळा खेळात वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम असते। आमच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा होतात, खेळांच्या स्पर्धा होतात। बाबा, प्रकल्प पूर्ण करणे, सहलीला जाणे, स्नेहसंमेलनामध्ये भाग घेणे या गोष्टी मी आवडीने करतो। आता सांगा पाहू, आता तुमच्या गावातील शाळेची स्थापना केव्हा झाली आहे हे तुम्ही सांगायचं आहे। तुम्ही तुमच्या शाळेचा स्थापना दिन कसा साजरा करतात, काय काय करतो आपण तेव्हा, ते आपल्याला सांगता आलं पाहिजे। शाळेतील कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला आवडतात या तुम्ही स्वतः सांगायच्या आहेत। हे माहीत आहे का तुम्हाला? बघा, आपल्या देशात खूप पूर्वी विद्यार्थी शिक्षकांच्या घरी शिक्षण घेण्यासाठी जात असत। काही वर्ष तेथे राहून शिक्षण घेत असत। नंतरच्या काळात गावामध्ये एक शिक्षक आणि विविध वयोगटातील विद्यार्थी एकत्र येत असत। शिक्षक त्यांना शिकवत असत। विद्यार्थी जमिनीवर अक्षरे आकडे गिरवत असत। या काळात मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था दुर्मिळ होती। इंग्रजांनी सध्याची शाळा पद्धत आणल्यावर महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणास पुण्यातून सुरुवात केली। आता त्यामुळे शाळेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे बदल झाले चला पाहूया। पूर्वी गावागावामध्ये शाळा भरायच्या। एखाद्या मोठ्या वडाखाली किंवा सावली देणाऱ्या जागी विद्यार्थी जमायचे। एकच शिक्षक वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांना शिकवायचे। यात पाढे, बेरीज, वजाबाकी, अक्षर ओळख, हिशोब यांचा समावेश असायचा। इंग्रज भारतात आल्यावर त्यांनी आजची शाळा पद्धत सुरू केली। प्रगती करायची असेल तर शिक्षणाला पर्याय नाही हे आपल्याकडील लोकांच्या लक्षात आले। लोक स्वतःहून पुढाकार घेऊन मुलांना शाळेत पाठवू लागले। त्यातूनच आजच्या शाळा तयार झाल्या।
आता तुम्हाला हे सर्व करून पाहायचं आहे. शाळा आणि शिक्षण याविषयी महान कार्य केलेल्या पुढील व्यक्तींची माहिती शिक्षक आणि पालक यांच्याकडून तुम्ही मिळवायची आहे. आता कोण आहे बरं या महान व्यक्ती? महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महाराजा सयाजीराव गायकवाड, राजश्री शाहू महाराज, पंडिता रमाबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे, त्यानंतर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर पंजाबराव देशमुख. या सर्व महान व्यक्तींची माहिती आपल्याला मिळवायची आहे आणि लिहायची आहे. माहीत आहे का तुम्हाला? बघा, सावित्रीबाई फुलेंच्या शाळेतील मुलींची वार्षिक परीक्षा झाली तेव्हा ती बघायला उत्सुकतेने अनेक लोक जमले होते. पहिल्या क्रमांकाच्या मुलीला बक्षीस दिले जात असताना ती म्हणाली, मला बक्षिसे नकोत, मला शाळेसाठी ग्रंथालय हवे. ही मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी अभ्यास करायची. ज्योतिराव सावित्रीबाईंनी शाळेतील मुलामुलींना शेती व तंत्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. जन गण मन हे राष्ट्रगीत गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी रचले. त्यांनी बंगालमध्ये बोलपूर येथे एक शाळा सुरू केली. हिरवीगार झाडे, रंगीबेरंगी फुले, किलबिलणारे पक्षी, निळे निळे आकाश अशा परिसरात ही शाळा भरायची. या शाळेचे नाव होतं शांतिनिकेतन. मुलांना ही शाळा फार आवडायची. तेथील वातावरण कसे शांत, गडबड गोंधळ नाही, मोटारींचा आवाज नाही, टांग्यांचा खडखडाट नाही, अशी ही शाळा झाडाखाली भरायची. या शाळेत गायला, नाचायला शिकवायचे, हस्तकला व हस्तव्यवसाय शिकवायचे. मुले स्वतःच नाटके बसवायची, गाणी गायची, नाचायची आणि त्याबरोबर नवनवे विषयही शिकायची. या शाळेत बाहेरच्या देशातूनही मुले शिकायला यायची. टागोरांना 1913मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. या पारितोषिकाची रक्कम त्यांनी आपल्या शाळेला दिली. महात्मा गांधी यांचे शिक्षणविषयक विचार महत्त्वाचे आहेत. त्यांच्या शिक्षण विचारात श्रमसंस्कार, स्वतः प्रयोग करून शिकवणे अशा गोष्टींवर भर होता. मौलाना आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. त्यांनी विद्यापीठ शिक्षण आयोग व माध्यमिक शिक्षण आयोग यांची नियुक्ती केली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या स्थापनेतही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा समावेश अभ्यासक्रमात झाला पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते. 11 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस देशभर राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. हे आहेत महात्मा गांधी आणि हे आहेत मौलाना आझाद. आता बघा, सांगा पाहू, शाळेच्या मैदानावर कोणकोणते खेळ खेळले जातात? खो खो, कबड्डी, लेझीम यासारखे खेळ शाळेच्या मैदानावर खेळले जातात. शाळेची स्वच्छता कशी ठेवली जाते बरं? काय काय करावं लागतं? शाळेची स्वच्छता ही आपण सगळ्यांनी मिळून करायची असते आणि ती केली जाते. शाळेतील केर कचरा काढणे, झाडे लावणे, वर्गखोल्या स्वच्छ ठेवणे, वर्गामध्ये कचरा न टाकणे, तो कचरा कुंडीतच कचरा टाकणे, अशा प्रकारची स्वच्छता शाळेमध्ये ठेवली जाते. मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणते कोणते मदत करता बरं? शाळेतील केर कचरा काढण्यामध्ये मदत करता की नाही? आणि तसेच आम्ही वर्गखोलीतला कचरा जो असतो तो शाळेच्या आवारात फेकतो का? नाही. मग तो कचरा आम्ही शाळेच्या आवारात फेकत नाही, वह्यांची पानं फाडत नाही, कचरा कुंडीतच टाकतो. अशा प्रकारे स्वच्छता करायला मदत करतो. शाळेतील कोणकोणत्या उपक्रमामध्ये तुम्ही भाग घेता बरं? क्रीडा स्पर्धा सगळ्याच घेता की नाही? मग त्याच्यातले मुख्य आहे क्रीडा स्पर्धा, नृत्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, चित्र काढणे, गाणे म्हणणे,
आहे ना, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणे यासारख्या उपक्रमामध्ये आपण भाग घेतो. शाळेत तुम्ही कसे येता? पायी येता की चालत येता? कसे येतात शाळेमध्ये? चालत येतात, कारण आपली शाळा गावातच आहे आणि जवळच आहे, म्हणून आपण शाळेमध्ये येताना पायी येतो. पण काही ठिकाणी शाळा लांब असते, त्यामुळे त्यांना रिक्षेने जावं लागतं, सायकलने जावं लागतं किंवा स्कूल बसमध्ये जावं लागतं. शहरामध्ये यासारख्या वाहनांचा उपयोग केला जातो. आपली स्वच्छता कशी राखावी हेही आपण शाळेमध्ये शिकतो. सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्वही आपल्याला शाळेमुळेच समजते. वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेमुळे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. मग ही बघा, या चित्रामध्ये आहे शाळा. दिसली का तुम्हाला शाळा? बघा या शाळेमध्ये काय काय आहे. बघा वरती काय आहे शाळेमध्ये? ग्रंथालय, सभागृह, संगणक कक्ष, मैदान, शाळेची वाहतूक. बघा काय आहे शाळेची वाहतूक? ह्या स्कूल बस आहेत. समुपदेशक, प्रथमोपचार. शाळेमध्ये जर काही आपल्याला लागलं, आपण पडलो, तर शाळेमध्ये प्रथमोपचार केला जातो. आणि हे आहे स्वच्छता. या प्रकारचं आपल्याला शाळेमध्ये वातावरण दिसून येतं. आता तुम्ही या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या आहे. काही शाळांमध्ये प्रत्येक वर्गातील 2-3 विद्यार्थी आळीपाळीने रोज शाळा सुटल्यावर आपल्या वर्गातील कचरा काढतात, वर्ग स्वच्छ करतात. त्यामुळे त्यांना श्रमदानाची सवय लागते. शाळेबद्दल, वर्गाबद्दल आपुलकी निर्माण होते. तुमच्या शाळेत अशी व्यवस्था आहे का? नसल्यास वर्गाची स्वच्छता करण्यासाठी महिनाभराचे वेळापत्रक तयार करा आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यात सहभागी करा. स्वच्छ वर्गासाठी फिरती ढाल किंवा प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्रक देता येईल. आपण आपल्या शाळेची स्वच्छता करतो की नाही रोज? परिसराची स्वच्छता करतो की नाही? वर्गाची स्वच्छता करतो की नाही? मग ही स्वच्छता कोण करतं बरं? तुम्ही, बरोबर की नाही? तुम्ही शाळेची मुलं मिळून सर्व वर्गाची स्वच्छता करतात. आता बघा, सांगा पाहू, पाण्याच्या टाकीजवळ गर्दी व गडबड का झाली आहे? कशासाठी गडबड दिसते तुम्हाला सांगा? पिण्याचं पाणी बॉटलमध्ये भरण्यासाठी. शाळेतील सुविधांचा वापर करताना कोणते नियम पाळावेत? गडबड न करता रांगेमध्ये व्यवस्थित जावं, हो की नाही? बरोबर की नाही? शाळेमध्ये असलेल्या सुविधांचा सगळ्यांना फायदा झाला पाहिजे आणि ते वापरताना आपण सगळ्यांनी नियम पाळले पाहिजे आणि रांगेत उभं राहिलं पाहिजे. वर्गातील बाग, भिंती स्वच्छ ठेवल्या पाहिजे. हे नियम आपण पाळावेत. शाळेतील शिस्तीच्या नियमांचा वापर आपण आणखी कुठे कुठे करू शकतो? शाळेतील वाचनालय, संगणक कक्ष, मैदान, वर्गखोली अशा ठिकाणी आपण शिस्तीच्या नियमांचं पालन करू शकतो. आपणा सर्वांना शाळा आवडते, बरोबर की नाही? तुम्हाला आवडते का शाळा? हो. शाळेत वाचनालय, मैदान, संगणक कक्ष इत्यादी सुविधा असतात. आपण त्यांचा वापर करतो. या सुविधांचा लाभ सर्वांना घेता आला पाहिजे. त्या वापरताना आपण सर्वांनी नियमांचं पालन करावं. सुविधांच्या वापरांसाठी रांगेत उभं राहावं. वाचनालयातील पुस्तके वेळेत परत करावीत. पुस्तकांची पानं फाडू नयेत, ती खराब करू नयेत. वर्गातील बाग, भिंती स्वच्छ ठेवाव्यात. खेळ संपतात खेळाचं साहित्य जागेवर ठेवावं. आता बघा, या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला? काही मुलामुलींमध्ये वाद होत आहे आणि त्यात शिक्षक हस्तक्षेप करत आहेत. बघा बरं, आता काय झालंय? मित्रमैत्रिणींमध्ये वाद का निर्माण होतात? का बरं होत असेल असं? कारण
एकाच वर्गातील समवयस्क मुलांमध्ये एक ना अनेक कारणांमुळे वाद होऊ शकतात. बरोबर की नाही? मित्रमैत्रिणी खेळत असताना तसेच एकमेकांच्या विचारातील मतभेदामुळे सुद्धा वाद निर्माण होऊ शकतात. समजूतदारपणा नसतो, त्यामुळे वाद निर्माण होतात. आता दुसरा प्रश्न बघा, वाद शांततेने मिटवण्यासाठी तुम्ही काय कराल बरं? वाद शांततेने मिटला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी आपले म्हणणे सांगण्याची संधी सगळ्यांना दिली पाहिजे. त्यामुळे काय होईल? वाद मिटेल. आणि जर संधी दिली नाही, वाद मिटले नाही, तर मग आम्ही कोणाची मदत घेऊ? शिक्षकांची. शिक्षकांना सांगू, आहे की नाही? म्हणजे मग शिक्षक तो वाद मिटवतील. नंतरचा प्रश्न आहे, ज्यांच्याबरोबर वाद झाला आहे त्यांच्याशी वाद मिटल्यानंतर तुम्ही कसं वागाल? ज्याच्याशी भांडण झालं आहे त्याच्याशी नंतर पुन्हा कसं वागाल बरं? शांततेने वाद मिटले की समूह जीवनातील प्रश्न समजुतीने सोडवले जातील. त्यामुळे ज्याच्याशी वाद झालं असेल त्याच्याशी नंतर आपण पुन्हा समजुतीनेच वागावे. वाद सोडवण्यास शिक्षकांची मदत तुम्ही घ्याल का? समजा तुमचा वाद झाला, भांडण झालं, तर तुम्ही कोणाला सांगाल? तुमचा नाही मिटला तर कोणाला सांगाल? शिक्षकांना सांगाल. मग शिक्षकांची मदत घेणार की नाही? हो, मग शिक्षकांची मदत तुम्ही घेणार. वाद सोडवण्यासाठी आम्ही शिक्षकांची मदत घेऊ, हो की नाही? आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आपले वाद होऊ शकतात, परंतु ते समजुतीने व शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजेत. वादातील सर्वांना आपले म्हणणे सांगण्याची संधी द्यावी. वादात कोणालाही शारीरिक इजा करू नये. वाद मिटले नाही तर शिक्षकांची मदत घ्यावी. शांततेने वाद मिटवण्याची सवय उपयुक्त असते. या सवयींमुळे आपल्याला समूह जीवनातील प्रश्न समजुतीने सोडवता येतात. समूह जीवनातील प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवले तर आपल्या अनेक समस्या दूर होतात. सांगा पाहू. आता या चित्राचं तुम्ही नीट निरीक्षण करायचं आहे. पहिल्या चित्राचं निरीक्षण करा आणि दुसऱ्याही चित्राचं नीट निरीक्षण करा. तुमच्या आजूबाजूला शाळेत न जाणारी मुले आहेत का? ती शाळेत का जात नाहीत बरं? प्रत्येक मुलामुलीला शाळेत जाण्याची संधी मिळालीच पाहिजे. शाळा सर्वांसाठी असते. शाळेमुळे आपल्याला इतरांबरोबर मिळून मिसळून राहण्याची सवय होते. विविध लोकांशी आपला परिचय वाढतो. आपण समाजाचा भाग आहोत याची जाणीव शाळेमध्ये होते. आता तुम्हाला एक नियम आहे, तो माहीत आहे का पहा. 14 वर्ष वयाखालील मुलामुलींना कारखाने, खाणी किंवा इतर धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी आहे. 2006 साली शोषणाविरुद्धचा हक्क आणि अधिक व्यापक करत सर्व प्रकारची बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे. त्यामुळे 14 वर्षाच्या खालील मूल जर तुम्हाला कुठे काम करताना दिसलं तर त्याची माहिती आपल्या वर्ग शिक्षकांना नक्की द्या. आज आपण या पाठामध्ये काय काय शिकलो? वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेमुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. आपणा सर्वांना शाळा आवडते. समूह जीवनातील आपले प्रश्न व वाद समजुतीने व शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजेत. प्रत्येक मुलामुलीला शाळेत जाण्याची संधी मिळाली पाहिजे. आता त्यानुसार या पाठावरील प्रश्न उत्तरं तुम्ही सोडवायची आहेत.